तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील नागरिकांसाठी खुशखबर आणि आनंदाची अपडेट आलेली आहे। कारण प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील नागरिकांना त्यांच्या घराचं नवीन बांधकाम करण्यासाठी कोण जे आहे ते थेट नागरिकांच्या बँक खात्यामध्ये त्यांना अनुदानच्या स्वरूपात जो आहे तो काही पैशांचा लाभ जो आहे तो दिला जातो। यामध्ये दोन कॅटेगरी असतात। पहिलं म्हणजे शहरी विभाग, दुसरा ग्रामीण विभाग। शहरी विभागामध्ये जवळपास 2 लाख ते 2,60,000 ते 70,000 रुपयापर्यंत या ठिकाणी जे आहे ते अनुदान दिले जाते। त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये 1,20,000 ते 30,000 रुपयापर्यंत जे आहे ते अनुदान नागरिकांच्या बँक खात्यामध्ये घर बांधण्यासाठी जमा केले जाते। पण या ठिकाणी बघा, या दोन कॅटेगरीपैकी एका कॅटेगरीसाठी जे आहे ते आता शासनाकडून म्हणजे राज्य शासनाकडून निधीची वाढ करण्यात आलेली आहे। किती निधीची वाढ करण्यात आली? तर पूर्ण 50,000 रुपये जे आहे ते निधीची वाढ या ठिकाणी या दोन कॅटेगरीपैकी एका कॅटेगरीसाठी जे आहे ते करण्यात आलेली आहे। म्हणजे आधीपासून शासनाकडून मंजूर होत असलेला निधी प्लस त्यासोबत तुम्हाला 50,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये घरकुल बांधकामासाठी एक्स्ट्रा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे आहे ते जमा होणार। याबद्दल बघा, कालच 10 नोव्हेंबर 2025 ला शासनाकडून GR प्रसारित करण्यात आलेला आहे आणि त्या GR मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। कोणत्या वर्षासाठी हा जो काही तो निधी आहे, म्हणजे कोणत्या वर्षातील लाभार्थ्यांसाठी पूर्ण 50,000 रुपयांची या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे कोणत्या भागातील कोणत्या प्रकारच्या लाभार्थी नागरिकांसाठी वाढ करण्यात आलेली आहे आणि यापैकी शहरी भागासाठी आहे की ग्रामीण भागासाठी आहे। तर पूर्ण GR मध्ये ती माहिती दिलेली आहे। पूर्ण GR मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर समजून सांगणार आहे। समोर तुमच्या समोर तुम्हाला GR दिसत आहे। पूर्ण माहिती या ठिकाणी समजून घेणार आणि कोणाला यानंतर 50,000 रुपयाचा एक्स्ट्रा लाभ घरकुल बांधकामासाठी मिळणार। तर बघा, या ठिकाणी समोरच्या बाजूला तुम्हाला GR दिसत आहे। वरच्या बाजूला कॉर्नर मध्ये मॅटर दिलेला आहे, त्याला थोडा आपण झूम करून या ठिकाणी बघूया मोठ्या स्क्रीन मध्ये। केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत सन 2024-25 मध्ये प्राप्त उद्दिष्टांमध्ये मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिस्स्यातून 50,000 रुपये एवढी अतिरिक्त अनुदानाकरिता आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमाती प्रवर्गांकरिता नवीन लेखाशीर्ष उघडण्याबाबत। आता या ठिकाणी बघा, क्लिअर दिलेला आहे की प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सन 2024 ते 2025 या कालावधी या कालखंडासाठी जे काही प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी जे 50,000 रुपये राज्य शासनाकडून या ठिकाणी निधीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। पण अनुसूचित जमातीसाठी, कोणासाठी? सर्वच नागरिकांसाठी नाही, महाराष्ट्रातील सर्वच नागरिकांसाठी नाही, फक्त या ठिकाणी अनुसूचित जमातीसाठी। आता बघा, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यामध्ये फरक आहे, ते समोर मी तुम्हाला क्लिअर करून सांगणार आहे। पण तारीख समोर बघा या ठिकाणी। आता पेज आपण या ठिकाणी क्लोज करूया। ग्रामीण विकास विभाग आणि खाली बघा तुम्ही या ठिकाणी तारीख पाहू शकता 10 नोव्हेंबर 2025। तर बघा, आता महत्वाचं मॅटर जे आहे ते महत्वाचं मॅटर सर्वात खाली दिलेलं आहे, ते पूर्ण तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करून सांगणार। कारण वरच्या बाजूला जो काही शासन निर्णय दिलेला आहे तोच शासन निर्णय या ठिकाणी खाली असणार आहे। तर या ठिकाणी बघा, शासन निर्णयामध्ये सुद्धा तोच मुद्दा जो आहे तो आपण सर्वात आधी वाचून दाखवला, त्याबद्दल तेच दिलेलं आहे। प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत जे आहे ते 2024 ते 2025 या कालावधीत लाभ घेणाऱ्या नागरिकांसाठी 50,000 रुपये महाराष्ट्र शासनाकडून वाढीव अनुदान देण्याचे शासनाने ठरवले आहे। तर बघा, आता या ठिकाणी जे काही तुम्हाला माहिती दिली त्याबद्दल थोडं मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करणार आहे। हा जो काही GR निघालेला आहे शासनाच्या अनुदानासाठी 50,000 रुपये शासनाने वाढ दिली, हा सर्वात आधी तर आहे ग्रामीण भागासाठी। ग्रामीण भागासाठी म्हणजेच ग्रामीण भागामध्ये सर्वात आधी नागरिकांना 1,20,000 रुपये तर 1,30,000 रुपये अनुदान देण्यात आलेले होते। आता यामध्ये जवळपास 50,000 रुपयाची वाढ करण्यात आली, म्हणजेच त्यांचं अनुदान होणार 1,70,000 रुपये तर 1,80,000 रुपये। 1,20,000 रुपये सर्वात आधी कोणाला देण्यात येत होते? तर सपाट भूभाग जमिनीसाठी त्या एरियासाठी। आणि 1,30,000 रुपये कोणाला? तर डोंगराळ आणि टेकडी भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी। डोंगराळ, टेकडी आणि घाटाचा जो काही भाग असतो त्या भागात राहणाऱ्या लोकांसाठी 10,000 रुपये निधी जास्त देण्यात येत होता। तर यांना आता पूर्ण निधी मिळणार 1,20,000 प्लस 50,000 1,70,000, यांना मिळणार 1,30,000 प्लस 50,000 1,80,000 रुपये। यामध्ये महत्वाचा पॉईंट दिलेला आहे अनुसूचित जमाती। महत्वाचा पॉईंट बघा या ठिकाणी, अनुसूचित जमाती। अनुसूचित जमाती म्हणजे कोण? ST कॅटेगरी, शेड्यूल्ड ट्राईब। फक्त त्याच कॅटेगरीच्या नागरिकांसाठी, त्याच कॅटेगरीच्या घरकुल लाभार्थ्यांसाठी शासनाने ते
50,000 रुपये राज्य शासनाकडून रकमेची वाढ केलेली आहे. यामध्ये अनुसूचित जाती म्हणजे काय? तर अनुसूचित जाती म्हणजे एससी कॅटेगरी म्हणजे शेड्यूल कास्ट. एससी कॅटेगरी म्हणजे शेड्यूल कास्ट, आपण त्याला म्हणतो अनुसूचित जाती. तुम्हाला या ठिकाणी कन्फ्युज होण्याचं कारण नाही. अनुसूचित जाती म्हणजे शेड्यूल कास्ट, त्यांच्यासाठी हा जो काही GR आहे तो लागू नाही. बाकी इतर कोणत्याच जात किंवा कॅटेगरीसाठी हा GR लागू नाही. फक्त हा GR लागू आहे अनुसूचित जमातींसाठी. अनुसूचित जमाती म्हणजे एसटी कॅटेगरी. एसटी कॅटेगरीमध्ये येणारे जे काही घरकुल, प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत येणारे जे काही लाभार्थी आहे, फक्त त्यांनाच 1,20,000 रुपये प्लस 50,000 रुपये या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे आणि त्यांचं घरकुल बांधकामासाठी त्यांना ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. 2024-2025 या कालावधीमध्ये ज्या नागरिकांचे घरकुल बांधकाम मंजूर झालेले आहे, त्याचबरोबर या GR किंवा योजनेसंबंधी तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. कारण तुमच्या गावातील, तुमच्या एरियातील, तुमच्या तालुका, जिल्ह्यानुसार तुमच्या गावातील लाभार्थी यादी कशी काढायची हे जर तुम्हाला माहित नसेल, तुम्हाला तुमचं नाव पाहता येत नसेल, तर त्याबद्दल कमेंट करा. त्या टॉपिकवर मी 100% व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. तुमची कमेंट आली तर 100% त्यावर व्हिडिओ येईल की गावातील यादी, घरकुल लाभार्थ्यांची गावातील यादी कशी पाहायची. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.